वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरणा देवाय तस्मै नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। कालच्या विषयाच्या संदर्भात काही शंका असल्या तर 1-2-3 मिनिटात त्याची चर्चा करूया। हो हो सांग। संजीवन समाधीचा विषय आहे। अष्टांग योगामध्ये समाधी म्हणजे काय ते सांगितलेलं आहे। समाधी शेवटची 8वी पायरी आहे। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी। समाधीचे अनेक प्रकार आहेत। सविकल्प निर्विकल्प किंवा सबीज निर्बीज संप्रज्ञात असंप्रज्ञात असे त्याचे प्रकार आहेत। या सगळ्या समाधी अवस्थेमध्ये माणूस मरत नाही। मरण हा विषय नाही। तर काही काळासाठी त्याने मृतवत शरीर धारण करणं असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे निचेष्ट पडलेला माणूस योगनिद्रेमध्ये झोपलेला माणूस ज्याप्रमाणे असतो त्याला बाह्यज्ञान काही नसतं, तसं या विविध प्रकारच्या समाधींमध्ये त्या टप्प्यावर विविध प्रकारची एक निद्रा ज्याला आपण म्हणतो दीर्घ निद्रा अशा प्रकारची निद्रा असते। तो प्रसंग उतरला म्हणजे समाधी उतरली की मग मात्र त्याचं दैनंदिन जीवन सुरू होतं। संजीवन समाधीमध्ये तुम्ही त्या समाधी अवस्थेत गेलेत की याचा अर्थ तुमचा देह तुम्ही सोडलेला आहे। म्हणजे देहातून आत्मरूप बाजूला होणं देहापासून, पण ते जिवंतपणे म्हणजे आपलं आपण करून घेणं। जसं सावरकरांनी प्रायोपवेशन करून प्राण सोडले, म्हणजे त्यांनी आपणून ठरवलं की मी आता मरणार आहे, मला जिवंत राहायचं नाहीये। किंवा इच्छा मरणी असणारे भीष्म पितामह भीष्म की मी उत्तरायण सुरू झाल्यानंतर माझा देह ठेवणार आहे। त्यांनी स्वतःला एक मर्यादा करून घेतली होती की या काळी मी माझा देह ठेवणार आहे। संजीवन समाधीमध्ये माझी इतिकर्तव्यता अशी संपलेली आहे। म्हणजे एखादी वस्तू आपण ज्या कारणासाठी आणलेली आहे त्या कारणासाठी तिचा उपयोग करून झालाय, मग आता त्या वस्तूमध्ये आपण गुंतून पडायचं का, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो। आपल्याला काय झालंय, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा मोह इतका आहे की आपण त्या गोष्टीमध्ये गुंतून पडतो। म्हणजे कित्येक वर्षाचा फाटका कपडा आपल्या हातात लागला की आपल्या आठवणी जागृत होतात। माझ्या लहानपणाचा कपडा आहे, अमुक आहे तमुक आहे, असे आपल्याला त्याचा एक वेगळा आनंद मिळतो। पुन्हा प्रत्ययाचा आनंद असं त्याला म्हणतात। म्हणजे तोही आपल्याला सोडवत नाही। जी जड वस्तू आहे निर्जीव वस्तू आहे तिच्याबद्दल इतका मोह आहे, मग या देहाबद्दल किती मोह असेल। ज्या व्यक्तीला कळलंय की मी यासाठी जन्माला आलोय त्यासाठी हा देह धारण केलेला आहे, देह एक साधन आहे पक्क माहिती आहे, आणि साधनाचं काम संपलं की विषय संपला। समजा बसनी प्रवास करायला निघालेल्यावर प्रवासाचं मुक्कामाचं ठिकाण आलं की बसमधनं खाली उतरायचं आहे आणि निघून जायचंय। ते जसं बसमधनं खाली उतरणं आणि आपल्या मुक्कामावर निघून जाणं आहे,
तशाच प्रकारे या देहातून आता प्रवास संपला या देहाचा, त्या देहाचा प्रवास संपवणं म्हणजे थांबवणं आणि आपण निघून जाणं याला संजीवन समाधी असं म्हणतात. आता हे थांबणं निघून जाणं या फक्त कल्पना आहेत, कारण आत्मा कुठेही जात नाही, देह जातो. आणि त्यामुळे बसमधनं माणूस उतरला तर आपण म्हणतो की तो माणूस उतरला, बस निघून गेले, माणूस तिथे थांबला आणि मग त्याच्या मुक्कामावर तो आला. अशा प्रकारची ती अवस्था आहे. या सगळ्या अवस्थेचा विचार करताना संजीवन समाधीमध्ये ते आत्ता मी आपल्याला म्हटलं की देहापासून बाजूला होणं म्हणजे आत्मरूप आणि देह याच्यामध्ये विभक्तता निर्माण होणं हा संजीवन समाधीचा मूळ गाभा आहे. देह एक साधन आहे, ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. ज्याला साधना करायची, उपासना करायची, आराधना करायची, परमेश्वरापर्यंत जायचं आहे असा ज्याच्या मनात विचार आहे त्यांनी सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे की देह एक साधन आहे आणि साधन हे योग्य वेळेला बाजूला करता आलं पाहिजे. आता अलीकडच्या काळातलं एक थोडंसं वाईट वाटेल पण असं एक उदाहरण आहे की आपण सुंदर चपला घालून मंदिराजवळ जातो आणि मंदिरामध्ये जाताना चपला बाहेर काढाव्या लागतात, सोडाव्या लागतात. त्या तिथपर्यंत नेलं चपला हे साधन आहे. पण पुढे मंदिरामध्ये जाताना आपल्याला आहे त्याच अवस्थेत पायामध्ये चप्पल काही वेळी न घालता आत जायचं आहे. मोजे सुद्धा खरे काढणं गरजेचं असतं, पण काही जण मोजे ठेवून जातात. गडावर समाधीच्या दर्शनाला मोजे घालून जाऊन चालत नाही. हे का सांगायचं तर मी जसा आलोय कशासाठी, दर्शनासाठी, दर्शनाला आत्मरूपाला परमेश्वराचं दर्शन व्हावं म्हणून हा देह घेऊन आलेला आहे. मग त्या देहात गुंतून पडून जर मी परमेश्वराकडे पाहिलं तर मला परमेश्वर दिसेल का? जसं मी 2-4 वेळापूर्वी दिवसापूर्वी आपल्याला म्हटलं की आम्ही मंदिरात गेलो आणि पाहिलं काय तर आरास पाहिली. आमच्या ठिकाणी काय तर म्हणे आंब्याची आरास केले, इथे काय तर म्हणे द्राक्षांची आरास केले. म्हणजे आम्ही परमेश्वराचं दर्शन घेतलंच नाही, कारण आमचं साध्य काय होतं हे आम्ही विसरून गेलो. संजीवन समाधी घेणाऱ्या माणसाला साध्य माहिती असतं, त्याचं साध्य पूर्ण झालेलं आहे. पेपर सोडून झाला, 3 तास संपले, आता वर्गाच्या बाहेर जायचं, आता पेपरमध्ये काय राहिलं याचा विचार करायचा नाही. तसं तितक्या सहजपणे बाबा बोरकरांची एक सुंदर कविता आहे, जीवन त्यांना कळले हो. झाडावरनं पिकलेलं फळ सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. इतक्या सहजपणे तो देह गळून पडला पाहिजे. ज्ञानदेवांच्या या लक्षात आलं की आता या देहाचा उपयोग मला नाही, या आत्मरूपाला या देहाची काही घेणं देणं नाही. तेव्हा हा देह ज्याचा आहे त्याला परत दिला पाहिजे. मग देह कोणाचा आहे तर पंचमहाभूतांकडून कर्जाऊ घेतलेला आहे तो. आणि तो कर्जाऊ देह ज्याचा त्याला परत करायचा आहे तो सव्याज परत करायचा असतो. मूळ सुद्धा आपण मुद्दल सुद्धा परत करत नाही. ते मुद्दल त्याच्यावर व्याज द्यायचं असेल तर नामस्मरण म्हणा किंवा अन्य प्रकार जे असतात त्याचा विचार करावा लागतो. ती जी समाधी अवस्था आहे, सहजगत्या जिवंतपणे देह सोडायचा आणि आत्मरूप आणि देह याच्यात विभक्तता निर्माण करायची, त्याला संजीवन समाधी असं म्हणतात. मला वाटतं एवढं. हां हां बोला ना. वेगवेगळ्या तत्वांच्या द्वारे समाधी घेतली जाते. भूसमाधी, जलसमाधी, देव समाधी किंवा अवकाश समाधी. याचा संजीवन समाधीचे काही हे आहे का? नाही नाही नाही, त्या समाधी तात्पुरत्या असतात. अर्थात जलसमाधी घेणं म्हणजे कायमचं मरायचं असेल तर ती वेगळी, म्हणजे पाण्यामध्ये देह सोडणं. देह कुठे सोडायचा एवढाच प्रश्न असेल. त्या दृष्टीने जर जलसमाधी घेत असतील म्हणजे पाण्यात बुडणारा माणूस जर म्हणत असेल मी जलसमाधी घेतली तर ते चुकीचं आहे. जलसमाधीमध्ये खरोखर तुम्ही तुम्ही जर योग साधना करताय आणि तिथे तुम्हाला जलसमाधी घ्यायची आहे तर तुम्ही पाण्यात देह ठेवणार आहात, मग ती जलसमाधी बरोबर आहे. संजीवन समाधी कुठे घेतोय हा महत्वाचा विषय नाही. हा जलसमाधी किंवा जमिनीत किंवा गुहेत घेतलेली समाधी हा विषय महत्वाचा नाही. जिवंतपणे देह आणि आत्मा यांच्यामध्ये विभक्तता निर्माण करणं जाणीवपूर्वक, त्याला समाधी म्हणजे ती संजीवनी समाधी.
हे रामनामाद्वारे त्यांनी देह विलीन केला ना. हो. त्याचा सजीवन समाधीचं काही त्याचं हे आहे का? नाही नाही नाही. समर्थांनी काय सांगितलं, समर्थ म्हणाले मी आता देह ठेवतोय. देह ठेवणं वेगळं आणि समाधी अवस्था घेणं वेगळं. समर्थांचा देह म्हणजे त्यांचं आयुष्य संपलेलं त्यांना कळलं होतं, त्यामुळे त्यांनी देह ठेवला. आपण त्याला समाधी जरूर म्हणतो. ज्ञानेश्वरांचं आयुष्य संपलेलं नव्हतं पण त्यांना देहच नको होता. हा फरक आहे दोन्ही मधला. हा, आणखी काही? ठीक आहे, आपण पुढच्या विषयाकडे वळूया. काल आपण पाहत होतो जातस्य ध्रुवोर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यते नत्वं शोचितुमर्हसि. म्हणजे जो कोणी जन्माला आला त्याला मृत्यू आहे आणि जो कोणी मृत्यू पावला त्याला जन्म आहे. थोडंसं विषयांतर करून सृष्टी निर्मितीची प्रक्रिया तैत्तिरीय उपनिषदात सांगितलेली आपल्या समोर ठेवतो. त्याचा पुढे संदर्भ आपल्याला येणार आहे म्हणून आत्ता फक्त त्याची सुतवाच करणं सुरुवात करणं. तैत्तिरीय संहिता म्हणते तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायु, वायोर अग्निः, अग्नेर अद्भ्यः, अद्भ्या पृथिवी, पृथिवीं औषधिभ्यः, औषधिभ्यो अन्नः. इथपर्यंत थांबतो. पुढचा विषय नंतर आपण करू. जसं सांख्यदर्शनातली सृष्टी निर्मितीची प्रक्रिया आपल्याला मी सांगितली 4 दिवसापूर्वी. प्रकृतेर महान महतो अहंकार अहंकार तस्मात गणश्च षोडशका अशी ती निर्मितीची प्रक्रिया सांगितली. तिथे प्रकृतीपासून म्हणजे मायेपासून किंवा प्रधानापासून महत म्हणजे बुद्धितत्व निर्माण झालं, त्याच्याकडून अहंकार निर्माण झाले आणि मग पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन ही सगळी निर्माण झाली असं आपण पाहिलं. तसं इथे आत्मनः आकाशः संभूता. तुलनात्मक दृष्ट्या आपण विचार केला तर तैत्तिरीय संहिता सांगितले आकाशः संभूता म्हणजे पंचमहाभूतातलं जे पहिलं भूत. शाळेमध्ये आपल्याला विपरीत शिकवलं जातं. पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी पंचमहाभूतं सांगितली जातात. हा क्रम सर्गलयाचा आहे, सर्ग निर्मितीचा नाही. निर्मितीचा क्रम कसा आहे? आकाश, वायू, तेज म्हणजे अग्नी, पाणी आणि पृथ्वी हा क्रम आहे. आकाशात वायू, आकाशापासून वायूची निर्मिती झाली, वायूपासून तेज निर्माण झालं, तेजापासून पाणी निर्माण झालं, पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वीपासून औषधी वनस्पती निर्माण झाल्या, त्यांच्यापासून अन्न निर्माण झालं आणि मग अन्नापासून भूतसृष्टी निर्माण झाली. हा क्रम आपण लक्षात ठेवला पाहिजे. कशासाठी? अनेक वेळा आपल्याला हा संदर्भ येणार आहे म्हणून हा क्रम लक्षात ठेवा. श्लोक लक्षात नाही राहिला तरी चालेल. आता इथे आकाश, वायू, तेज किंवा अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही जी पंचमहाभूत आहेत, या प्रत्येक पंचमहाभूताचे काही गुणधर्म आहेत. आकाशाचा गुण एकच आहे, त्याला शब्द असं पण म्हणतो. आणि आकाश हे आपल्या कानाच्या, ती जी पोकळी आहे कानाची तिथे आहे. ती पोकळी जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत शब्द व्यवस्थित ऐकायला येतो. ज्या क्षणी ती पोकळी बिघडते त्या क्षणी भैरटपणा म्हणा किंवा अन्य काही गोष्टी आपल्याला कानाला जाणवतात. म्हणून कानावर जर उपचार करायचे असतील तर पहिली ती पोकळी बरोबर आहे ना हे बघावं लागतं. म्हणजे तिथली नस दाबली गेली नाही ना, मग ती नस बरोबर मोकळी करणं आणि मग त्या दृष्टीने काम करणं हे आवश्यक असतं. आकाशाचा गुण शब्द आहे, त्याला तन्मात्र असं म्हणतात. आपल्याला आधुनिक सायन्समध्ये आपण शिकलो की ध्वनीच्या वहनासाठी माध्यमाची गरज असते. तो शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमाची आवश्यकता आहे. आकाशात शब्द होतो म्हणजे ढगांचा गडगडाट होतो, पण आपल्यापर्यंत पोहोचायला ढग आपटताना दिसले तरी लगेच आपल्यापर्यंत पोहोचत नाही आवाज. काही सेकंदांचा काळ जाऊन मग आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून सायन्समध्ये निर्वात पोकळीचा प्रयोग करतात. काचेच्या हंडीमध्ये घंटी ठेवायची, ती निर्वात करायची हंडी आणि मग घंटी वाजवायची, आवाज येत नाही.
त्याच्यात वायू भरला की आवाज येतो. म्हणजे त्याला माध्यमाची गरज असते शब्दाच्या वाहनाला. त्या शब्दाचा जो वेग आहे असं म्हणतात की पर सेकंदी 1100 फूट एवढ्या अंतरावर तो जात असतो शब्द. म्हणजे येणारा शब्द आपल्या कानावर आदळू नये असं वाटत असेल तर त्याची जी गती आहे व्हेलॉसिटी, ती गती इतकी मर्यादित असली पाहिजे की आपल्या कानावर तो आदळणार नाही. कारण आदळला तर अडचण होते. आता या शब्दगुणाचा वापर आधुनिक काळात कसा केला गेला ते थोडक्यात सांगतो आणि पुढे सरकूया आपण. पूर्वी ग्रामोफोनची तबकडी येत असे. ती ग्रामोफोनची जी तबकडी असे, एका पडद्याला त्याची सुई टांगलेली असायची आणि समोर मेणाची तबकडी असायची. त्या पडद्यावर विशिष्ट पद्धतीने आपण आवाज केला की तो पडदा हलायचा. पडदा हलला की तो सुईचा बांधलेली सुई असायची ते हलायची आणि ती त्या मेणाच्या तबकडीवर फिरायची आणि त्या सुईच्या माध्यमातून तो शब्द त्या मेणाच्या तबकडीमध्ये, ज्याला आपण रेकॉर्ड असं म्हणतो, त्याच्यामध्ये तो शब्द उतरायचा आणि मग तो शब्द आपण ग्रामोफोनवर ऐकू शकत होतो. हा आपण सायन्सने आपल्याला दिलेला अनुभव आहे. म्हणजे काय, त्याला कुठेतरी हलवावं लागतं, तो शब्द कुठेतरी आदळावा लागतो. तो आदळल्याशिवाय, आणि त्याचं आदळणं किती असावं, ते जर मोठं असेल तर आपल्याला ऐकायला येणार नाही, ते जर बारीक असेल तरी ऐकायला येणार नाही. हे जे काही आकाशातनं निर्माण होणार आहे त्याला नादब्रह्म असं म्हणतात. आता ज्यावेळेला आपण जपाचा विचार करतो किंवा साधनेचा विचार करतो त्यावेळेला अनेक जण आपल्याला सांगतात की ओंकाराचा जप करा. या ओंकाराच्या जपाला सुद्धा एक महत्व आहे. पुढे मला ते सांगायचं आहे. कारण पुढे ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहारांनाम अनुस्वर असं भगवंत म्हणतात की मी व्यवहारामध्ये ओम या अक्षराने ओळखला जातो. त्याचा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. पण त्या ज्या मात्रा आहेत अ उ म अशा काही जण 3 मात्रा मानतात. प्रश्नोपनिषदामध्ये 4 मात्रा मानलेल्या आहेत. तर या मात्रांचा जो त्याचा जे काही लांबी रुंदी आहे, तो म्हणण्याची जी पद्धत आहे, त्या पद्धतीवर त्या आकाशाच्या शब्दाचा आपल्यावर होणारा परिणाम अवलंबून आहे. म्हणून ओंकाराचा जप ध्यान परिस्थितीमध्ये नेहमी करावा की कोणत्याही मंत्राचा उच्चार करताना ओंकाराचा जप करावा. आता ओंकाराचा म्हणायचा का ओंकाराचा म्हणायचा, म्हणजे त्या अनुस्वाराचा उच्चार मकारात्मक करायचा का नकारात्मक करायचा हा वेगळा विषय, मला त्या वादात शिरायचं नाही. पण आकाशाचा गुण शब्द आहे. तसं वायूचे 2 गुण आहेत, शब्द आणि स्पर्श. वायू आपल्याला शरीराला स्पर्श करतो. भरपूर गरम होतंय, उकडतंय, फॅन लावला की जरा बरं वाटतं. वाऱ्याची झुळूक आली नैसर्गिक वाऱ्याची तर फॅनपेक्षा अधिक सुखावह असते ती. तो स्पर्श आपल्या त्वचेला होतो. स्पर्शाला खूप महत्व असतं. पण त्याच्याबरोबर वाऱ्याचा आवाजही होतो. त्या वाऱ्याच्या आवाजाचा उपयोग करून व्यवहारामध्ये बासरी असेल, हार्मोनियम सारखी वाद्य असतील, ही सगळी वाद्य त्या वायूचा उपयोग करून वाजवली जातात. म्हणजे वायूला शब्द हा गुण आहे. त्याच्या पुढचं जे काही तत्व आहे ज्याला महाभूत असं म्हटलं ते तेज किंवा अग्नी आहे. अग्नीमध्ये 3 गुण आहेत. एक शब्द आहे, स्पर्श आहे आणि दुसरा त्याचा जो पुढचा आहे रूप म्हणजे तेज. हे 3 गुण अग्नीचे आहे. आता अग्नीचा आवाज होतो का नाही, आपण म्हणतो काय धडाडा पिटलो, तडतड तडतड आवाज आला, हा आवाज कसला आहे, अग्नीचा आहे, म्हणजे शब्द गुण आहे त्याच्यात. स्पर्श अग्नीचा आपल्याला माहिती आहे, चटका बसवायचा काय वेळ सांगायची गरज नाहीये. आणि त्याचं तेज काय सुंदर दिसतं. आपल्या अग्नीचा जो काही स्पर्श आहे आपला, जसा वायूचा स्पर्श हा कातडीशी आहे, त्वचेशी आहे, तसा अग्नीचा उठाव दर्पणा आपल्या डोळ्यांशी आहे. एखाद्याचे डोळे पाणीदार आहेत याचा अर्थ तिथे अग्नी तत्व चांगलं आहे. ते जर पाणीदार नसतील तर मग त्या माणसाचं भविष्य उज्ज्वल असेल असं नाही. म्हणून डोळ्यामध्ये चमक दिसते माणसाच्या असं म्हणतात. तेव्हा हे जे काही आहेत ते अग्नीचे म्हणजे तेजाचे 3 गुण. पुढचं पाणी, जलतत्व. जलतत्वाचे 4 गुण. ते 4 कोणते तर शब्द, स्पर्श, रूप आणि रस. पाण्याचा शब्द होतो. लहानपणी एक धडा होता आम्हाला, मी खीर खाल्ली तर गुड घागरी म्हणून. आणि मग ते आपल्याला माहिती आहे की कमंडलूच्या पाणी शिरताना आवाज ऐकला, राजा दशरथाने बाण सोडला, शर आला तो धावनी आला बाण, काळ विवळला श्रावण बाळ, हे आई घे दीर्घ फोडूनी आक, तो पडला जाऊनी झोक, ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी, हृदयाचे झाले पाणी. हे जे काही आहे त्या शब्दाचा म्हणजे पाण्याचा घागरीत शिरतांचा आवाज गुडगुड गुडगुड काय असेल तो,
तो आवाज पाण्यामध्ये आहे. दुसरा स्पर्श पाण्याचा, थंड गरम हे तर आपल्याला माहिती आहे, नेहमीचा अनुभव आहे. तिसरा तेज, पाणीदार डोळे, त्याचा अर्थ ते पाणी त्यातलं दिसतं, याच्यात काही पाणीच नाहीये, म्हणजे आपण म्हणतो नेबळट माणूस आहे म्हणून. तो पाणीदारपणा म्हणजे तेजस्विता त्याच्यात आहे. आणि रस जे द्रवरूप पदार्थ म्हणून पाणी आहे. पाचवं जे तत्व आहे महाभूत म्हणून ते पृथ्वी आहे. त्याचे 5 गुण आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. त्या पहिला मृगाचा पाऊस पूर्वी पडत असे, आताही मृगाचा पाऊस पडतो, पण आता गंध याला मातीच नाहीये, नाहीतर मग तो जो मातीचा वास यायचा, अशा प्रकारचा अत्तर जगातला कुठलाही अत्तर निर्माता आजपर्यंत करू शकलेला नाही. हे त्याचं गंध तत्व आहे. आता मातीला शब्द आहे का नाही? आहे. आपण अनेक वेळा अनुभवतो, ज्यावेळेला आपण म्हणतो की भूकंप झाला त्यावेळेला आवाज कसा होतोय? मातीचाच होतोय. स्खलन झालं की काय होतं? लँडस्केप आपण म्हणतो त्याला. ते लँड घसरली म्हणजे काय, जमीन, डोंगराची जमीन घसरली, आवाज झाला, धडाम धाड असा काहीतरी आवाज झाला. त्याला स्पर्श आहे मातीला. तो मातीचा स्पर्श ज्यांना मातीवर झोपायची सवय आहे, म्हणजे घरात पूर्वी जमिनी असायच्या त्या जमिनीवर झोपायची सवय, त्याला तो कळेल. थंडीमध्ये नुसत्या जमिनीवर सुद्धा उब असल्यामुळे आपल्याला कधी गारठा वाटला नाही. आता तुमच्या फरशीवर तुम्ही कितीही अंथरूण घाला, पांघरून घाला, ती फरशी गारच लागते आणि सकाळी उठल्यावर अंग धरतं आणि मग त्रास व्हायला सुरू होते. कंबरदुखी म्हणा, बाकीच्या गोष्टी सुरू होतात. तेव्हा त्याच्याजवळ स्पर्श आहे मातीजवळ. तिसरा महत्वाचा गुण मातीजवळचा म्हणजे तेज. ती माती सुद्धा इतकी उठावदार असते, अर्थात ती माती कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. घाटावर गेलो की काळीभोर माती आहे, कोकणात आलं की तांबडी लाल माती आहे, त्या लाल मातीमध्ये सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. असे हे मातीचे गुण आहेत, म्हणजे ती तेजस्वी आहे. त्या मातीचं ज्यावेळेला आपण द्रवरूपात रूपांतर करतो त्यावेळेला त्यातनं विविध प्रकारचे धातू आपल्याला मिळतात. सोनं असेल, रूप असेल, तांब असेल, हे सगळे धातू त्या द्रवरूप मातीपासून मिळवता येतात. म्हणजे ती प्रवाही करता येते. आणि गंध तर तिला आहेच. हे पंचगुण आहेत त्याच्याकडे. या पंचगुणांकडनं आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण खरेदी केल्या आणि त्या खरेदी घेतल्या, कर्जावर घेतल्या म्हणून त्याला नाव काही द्या, आणि मग त्यांचा वापर करून आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपण मिळवलं. आता परत जाताना परतीच्या प्रवासात ज्याचं त्याला परत द्यायला पाहिजे ना. जसं एखादा कार्यक्रम करायचा ठरला, 4 माणसं बोलवली, भाड्याने खुर्च्या आणल्या म्हणा, काय लाऊडस्पीकर आणा, आणखीन काय हवं ते आणलं. आता कार्यक्रम संपला की काय करायचं? ज्याचा माईक होता, ज्याचं स्पीकरचं काम होतं त्याला परत दिलं, ज्याच्या खुर्च्या होत्या त्याला परत दिलं, ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्याला काय त्याचं कुलूप लावून काय केली द्यायची होती परत ती दिली, आणि आपण आपले होते तसे घरी आलो. तसं मूळ घरी जाताना, आपल्या माहेरी जाताना सगळं ज्याचं त्याला परत द्यायचं आहे आणि मग जायचं आहे, इथे आपली गडबड होते. आपल्याला ते परत सोडायची इच्छा नसते. असं म्हणतात की बायबलामध्ये एक कथा आहे. एक देवदूत एका माणसाला भेटला. साधक होता तोही. त्यांनी त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तो म्हणाला, मला जमीन पाहिजे, कारण मला शेती नाही, माझी शेती असली तर बरं आहे. दूताने विचारलं, किती हवे? आता याला प्रश्न पडला, मागू किती? तुला मागशील तेवढी मिळेल. तो म्हणाला, चालेल. मग त्या देवदूतांनी त्याला सांगितलं, तू सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धावायला सुरुवात कर. जेवढा तू धावशील, ज्या ठिकाणी पोचशील तिथपर्यंत मागची सगळी जमीन तुझी झालेली असेल, तू त्याचा मालक बनशील. याला बरं वाटलं. धावायची सवय होती, प्रॅक्टिस केली होती. म्हणाला, 8 दिवस मला प्रॅक्टिस करू. 8 दिवस नाही, 15 दिवस प्रॅक्टिस कर. तू ज्या दिवशी सांगेल की देवदूता ये रे, मी आता माझं ते मागणं पूर्ण करतोय, त्या दिवशी मी तुझ्यासमोर येईल. त्याप्रमाणे यांनी मागणी मागितली. देवदूत समोर आला, कर धावायला सुरुवात. यांनी धावायला सुरुवात केली. तासभर धावला. थोडासा दमल्यासारखं वाटलं, म्हणजे अजून बरीच आपल्याला जमीन हवी, बरीच हवी. आणखीन थोडा धावला. करता करता 9 वाजले. सूर्य डोक्यावर आला. 1-2 मिनिटं आणखीन घालवली. नाही, पण आणखीन पुढे धावायला पाहिजे, संध्याकाळपर्यंत धावायचंय ना, आणखीन थोडे जाऊया. असं करता करता संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला कोसळून पडला. देवदूताने विचारलं, तुला लागणारी जमीन किती? तुझा देह आहे तेवढीच, ते सुद्धा पुरतात म्हणून, नाहीतर तेवढीही गरज नाही. मग तू एवढा धावलास कशाला? हा जो मोह आहे मानवी मनाला लागलेला, तो मोह आपण घेतलेलं कर्ज आपल्याला परत करू देत नाही. पंचमहाभूतांकडनं घेतलेलं कर्ज सव्याज परत करण्याची मानसिक तयारी आपली नसते.
आणि त्यामुळे या समाधी अवस्था वगैरे ह्या आपल्याला फार पुढच्या आहेत. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं तो मला मारेल का काय. भय कशातून निर्माण होतो हो. माझ्यापेक्षा वेगळा कोणीतरी आहे, माझ्याजवळ जे आहे ते त्यांनी ओरबाडून नेऊ नये म्हणून भीती, आणि त्याच्याजवळचं आहे ते मला मिळालं पाहिजे म्हणून मोह. अशा मोह आणि भीतीच्या कात्रीमध्ये तो माणूस सापडलेला असतो आणि मग त्याचं नुकसान होतं. यातून पलीकडे जायचं असेल तर निश्चितपणे लक्षात ठेवलं पाहिजे, तुला जेवढं येताना बरोबर दिलेलं आहे, जाताना तेवढंच तुला मिळणार आहे. मग तू येताना काय घेतलंस? येसी उघडा जासी उघडा, कपड्यांसाठी करीसी नाटक, 3 प्रवेशांचे एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा, तुझ्या आयुष्याचे एक धागा सुखाचा. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. येसी उघडा जासी उघडा. येतानाही कोणी नातेवाईक नव्हते, जातानाही कोणी नातेवाईक असणार नाहीत. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतात, पिता गेल्याचं दुःख 3 दिवस असतं, माता गेल्याचं दुःख 6 महिने असतं, आणि पत्नी गेल्याचं दुःख दुसरी पत्नी मिळेपर्यंत असतं. अर्थ समजून घ्या. मग या मोहात आपण सापडायचं का? जाणारच आहे, तो काही कायम चालेल नाहीये. आणि पिकलं पान म्हणतात तसं कधीतरी गळून पडणारच आहे. आता पान पिकलं का कोवळं आहे हे आपल्या हातात नाहीये, कारण त्याचं मरण हे लहानपणी आहे का तरुणपणी आहे का म्हातारपणी आहे हे आपण ठरवलेलं नाही. त्या देहाला जे आयुष्य दिलेलं आहे, हे आयुष्य थोडं आणखीन विज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण प्रत्येकाला जन्माला येताना आपल्याला काही श्वासांची संख्या दिलेली असते. तेवढे श्वास झाले की आपण जाणार आहोत. आता तेवढे श्वास लवकर होऊ नयेत म्हणून काय करायचं? मग प्राणायाम करायचा, म्हणजे तो श्वास रोखून ठेवायचा, दीर्घ श्वासन क्रिया करायची. हे सगळं कशासाठी? समजा आपण आधुनिक काळाचा विचार करायचा झाला तर हृदयाचे ठोके एका मिनिटात कितीतरी 72 वेळा पडतात. मग ते 72 वेळा पडणारे ठोके 36 वेळा पडले तर काय होईल? जाणीवपूर्वक, नाहीतर अयोग्य पद्धतीत पडले तर माणसं म्हणतील लावा याला हलवा. पण आपण जाणीवपूर्वक जर त्याच्यावर नियंत्रण करू शकलो तर आपलं आयुष्य, समजा एक 50 वर्षाचं आयुष्य असेल तर निम्मे ठोके केले की 100 वर्षाचं होईल. आणखीन पाव केले 25 वर आलो तर कदाचित 100च्या ऐवजी 150 वर्ष आयुष्य मिळेल. हे तुमच्या हातात आहे. एखादी गोष्ट कशी संपवायची, कधी संपवायची हे तुमच्या हातात आहे. आता व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर आपण निदान पावसाळ्यात तरी एकदम तांदूळ घरात आणून ठेवले, भात शिजवायचा आहे म्हणून. आता ते तांदूळ एका डब्यात भरून ठेवले. मग आपण काय करतो? त्या डब्यातले सगळे तांदूळ एका दिवशी शिजवत नाही. बरं, ते निवडलेले असले तर गोष्ट वेगळी, निवडलेले नसले तर काय करतो? त्यात तांदूळातले काही तांदूळ ताटात घ्यायचे, निवडायचे. म्हणजे तांदूळ निवडायचे आपण असं म्हणतो, शब्दप्रयोग बरोबर आहे का चूक आहे आपण ठरवा. वास्तविक आपण खडे निवडून बाजूला काढलेले असतात. तांदूळ बाजूला करावे लागत नाहीत, खडे बाजूला करावे लागतात. पण हेच तर आपल्या लक्षात येत नाही, निवडायचं आहे काय ते. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचिल्या वृक्षाच्या फळे मधुर कोठवणी असतील, पण आम्हालाही लक्षात येत नाही. ते निवडलेले जे तांदूळ आहेत ते दुसऱ्या डब्यात ठेवतो. तेही सगळे एकदम शिजवत नाही. अलीकडच्या काळात अशी प्रॅक्टिस आहे की आवश्यक तेवढेच घ्यायचे, तेवढेच निवडायचे आणि मग भात शिजवायचा. त्यामुळे नवीन माणूस कोणी जेवायला आला की पुन्हा त्याच्यासमोर तांदूळ निवडायची वेळ येते. मग तो विचार करतो, यांच्या घरात गेलं की आमच्यासमोरच निवडताना दिसतात, मग जायचंच कशाला? म्हणजे कोणी येऊ नये हा एक संकेत आपण त्यांना पोचवतो. पूर्वी तसं पद्धत नव्हती. पूर्वी आधी निवडून ठेवायचे. त्या निवडलेल्यातले काही तांदूळ रोजच्या जेवणाला लागणारे तेवढेच घ्यायचे आणि त्याचा भात करायचा. तसं आपण जन्माला येताना किंवा जन्माला आल्यानंतर जे कर्म केलंय त्या कर्माचं जे फळ आहे ते फळ एका डब्यात ठेवलेलं आहे. त्याला संचित असं म्हणतात. त्या डब्यातलं जेवढं फळ, कर्मफळ आपल्याला निवडायचं आहे, चांगलं असेल वाईट असेल, ते निवडून दुसऱ्या डब्यात घेतलं त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि त्यातलं जेवढं प्रत्यक्ष आपण वापरलंय त्याला क्रियमाण असं म्हणतात. आता या संचित प्रारब्ध आणि क्रियमाणाचा विचार करताना क्रियमाणामध्ये उरलं फुकट गेलं तर काय होईल? नुकसान होईल. कमी पडलं तर काय होईल? कमी झाल्याचं दुःख होईल.
मग ते सुख आणि दुःख होऊ नये म्हणून काय करावं लागेल? क्रियमाण कोणतं असावं लागेल, किती असावं लागेल, त्याचं माप आपल्याला ठरवावं लागेल. ते माप आपलं आपण ठरवू शकलो की असंख्य प्रश्न सुटतील. अडचण तिथेच आहे, आम्हाला तेच कळत नाही. आणि मग ते कर्म, भात तर शिजवलाय, मग काय करायचा? जास्त झालं तर काय करायचा? दुसऱ्या दिवशी जेवायचं नाही तर फेकून द्यायचा. आता फेकून दिला की त्याचं अन्न फेकलं, परब्रह्माला फेकून दिलं की त्याचं पाप आहे. शिल्लक राहिलं, दुसऱ्या दिवशी खायचं ठरवलं किंवा सकाळचं संध्याकाळी खायचं ठरवलं तर ते ताजं असणार नाही, शिळं असेल कदाचित. रात्र गेली की अन्न शिळं होतं असं म्हणतात. सकाळचं संध्याकाळला ताजं राहतं, पण संध्याकाळचं सकाळला शिळं झालेलं असतं. मग ते शिळं अन्न खायची वेळ येते. मग शिळ्या अन्नाचे जे चांगले वाईट परिणाम असतील ते त्या प्रकृतीवर होणार आहेत. जबाबदार कोण? माप आपल्याला कळलं नाही, ही आपली चूक आहे. म्हणून ही मापं समजावून घ्यावी लागतात. ती मापं कधी समजतील? अनुभवातनं, कोणीतरी सांगितल्यामुळे, आणि मग त्याचा विचार करून त्या पद्धतीने काम केल्यामुळे. पण उरलेले तांदूळ काही टाकून द्यायचे नाहीयेत. शिजवून झाले, खाऊन झाले, उरलेले तसेच ठेवले, उद्याला लागतील म्हणून. तसं भविष्याची तरतूद करायची असेल, भविष्यामध्ये मला काहीतरी मिळवायचं असं वाटत असेल तर मी आजपासून आराधना केली तर भविष्यात मला त्याचा काहीतरी फायदा होईल म्हणून ती आराधना म्हणा, उपासना म्हणा, साधना म्हणा करायची. मग ती कसली करायची? त्या तांदूळाला कीड लागू नये म्हणून, त्या तांदूळाला वाफ धरू नये म्हणून किंवा पाखरं होऊ नये म्हणून जशी काळजी घेतो तशी या शरीररूपी देहाला विकाराने ग्रस्त करू नये म्हणून त्याची काळजी घेणं, पोळीष्टकं झाडणं हे अत्यंत आवश्यक असतं. पण ते कधी शक्य होईल? हे शरीर साधन म्हणून वापरायचंय. जसं प्रवासाला निघायचंय, आपली गाडी आहे, मग गाडीमध्ये लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतील आवश्यक असणाऱ्या, गाडीचं पेट्रोल असेल, गाडीची हवा असेल, इंजिन व्यवस्थित चालतंय किंवा नाही, सर्व्हिसिंग केलेलं की नाही, हे जसं पाहावं लागतं तसं देहाचंही जोपर्यंत हा देह आपल्याला चालवायचा आहे, प्रवास इथपासून तिथपर्यंत करायचा आहे, गंतव्यस्थान कोणतं आहे? मुक्तीचं. मग मोक्षापर्यंत मला जायचंय. मग मोक्षापर्यंत जायचं ना, मला काय मिळवायचंय? माऊलींनी हरिपाठामध्ये एका अभंगात म्हटलं, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या: स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्य. स्वरूपता, सलोकता आणि समीपता या तुलनेने सोप्या असणाऱ्या मुक्ती आहेत, पण सायुज्य मुक्ती ही शेवटची मुक्ती आहे. मग मला सायुज्य मुक्ती पाहिजे अशी जर आपली अपेक्षा असेल तर त्यासाठी माझ्याबरोबर काही आलेलं नाही, माझ्याबरोबर काही जाणार नाहीये, जे आलंय ते जाणार आहे, जे जाणार आहे ते परत येणार आहे, हा ठाम विचार करून या देहाचा साधनरूप वापर करून मला तिथे जायचं आहे म्हणून त्याचा शोक न करता मी माझं काम करत राहील, हा भाव मनात ठेवणं अपरिहार्य आहे. तस्मात अपरिहार्य इथे जे अटळ आहे तेव्हा त्या अटळ असणाऱ्या गोष्टीचा तू शोक करू नकोस. पुढे भगवंत म्हणतात, अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधान्यव तत्रका परिदेवना. अरे अर्जुना, हे जे सर्व भूतादी म्हणजे प्राणी मात्र, जे जे जीव जन्माला आले किडामुंगीपासून सगळे, ते पूर्वी कसे होते रे? जन्माला येण्यापूर्वी कसे होते? अव्यक्त होते. मेल्यानंतर कसे असणार आहेत? अव्यक्त आहेत. म्हणजे जन्मापूर्वीही अव्यक्त होते, जन्मानंतरही अव्यक्तच असणार आहे, म्हणजे मृत्यूनंतरही अव्यक्त असणार. मग आता काय करायचं? जन्मामध्ये नेमकं काय होतं? इंग्रजीमध्ये त्याला आपण डिस्कव्हरी असं म्हणतो. डब्यामध्ये झाकून ठेवलेला आहे, डबा उघडला की दिसणार आहे, डबा बंद केला की पुन्हा नाही, आपल्याला दिसणार नाहीत. म्हणजे दृष्टीआड ते जाणार आहे. दृष्टीआड जाणं याचा अर्थ अव्यक्त होणं. ते व्यक्त होत नाहीत, आपल्या नजरेला दिसत नाहीत, आपल्या अनुभवाला येत नाहीत, कारण ते अव्यक्त आहे. ही अव्यक्त अवस्था प्रत्येक भूतमात्राच्या नशिबात आहे. म्हणून जे अव्यक्त आहे त्यांचं निधन झालं म्हणून तुला काय करायचंय? कारण जे दिसतच नाही, ते जन्माला आले काय मेले काय, तुला काय घेणं देणं आहे? म्हणून तू त्याचा विचार करू नकोस. आधुनिक सायन्सचा पुन्हा विचार मांडायचा असेल तर ज्यावेळेला जीवाची गर्भधारणा होते त्यावेळेला, ज्याला सेल असं आपण म्हणतो, स्त्री बीज किंवा पुरुष म्हणजे शुक्ल, ते शुक्राणू जे आहेत ते त्या स्त्री बीजाशी संलग्न होतात. पण सगळ्या बीजांडामध्ये काही जीव निर्मिती होत नाही.
लाखो प्रमाणात निर्मिती आहे, त्यातल्या एखाद्याची फलधारणा होते आणि एखादा जीव जन्माला असतो. पण बाकीचे जन्मालाच आले नाही तर. आधुनिक काळातलं एक गमतीशीर उदाहरण देऊ. रमीचा डाव खेळणारे लोक असतात. आता ती मोबाईलवर हल्ली अशा खेळांचा प्रचार चाललाय. युट्यूबला म्हणा, मोबाईलला म्हणा. लोकांना काय शिकवायचंय? रमी खेळा, पैसे मिळवा, आणि पैसे हरलत तरी आम्हाला सांगू नका, कारण आम्ही तुम्हाला खेळा म्हणून सांगत नाही. वरती म्हणजे सिगरेट उडणार, जीवाला अपाय करावे असं म्हणायचं आणि सिगरेटचा धंदा करायचा. तसा हा सगळा व्यवहार चालू आहे. या व्यवहारामध्ये काय असतो? खेळणारे बरेच आहेत, जिंकणारा एकच आहे ना. मग तो जिंकणार आहे त्याच्यासाठी बाकीचे का खेळतात? आपल्याला जर हारणार होत तर आपण खेळायचं कशाला? पण आपण हारणार आहोत हा विचार आपल्याला आहे कुठे? मीच जिंकणारे हा विचार आहे. त्यासाठी ईर्ष्या, असूया, द्वेष, मत्सर, लोभ सगळं आहे. आणि मग त्यासाठी अहमहिकेने आपण ते खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात कोणीतरी जिंकतो, कोणीतरी पराभूत होतो. तसा हा जो देह आहे, त्या देहामध्ये येण्यासाठी हे सगळे जीव एकमेकांशी भांडत असतात. त्यातला एखादा कोणी बलवान असेल, तो बलवान असेल, त्याची फलधारणा होते, तो जीव जन्माला येतो आणि मग तो आपल्याला दृश्य स्वरूपात, व्यक्त स्वरूपात दिसतो. पण त्याच्यासाठी जे अनेक जण हरलेले असतात, नाहीसे झालेले असतात, त्यांचा शोक करण्याचं काय कारण आहे? आपल्या समोर आहे त्याचाही शोक करण्याचं कारण नाही, कारण तो आधी नव्हता, आता आलाय. त्या आचार्यात्र्यांचं विडंबन काव्य आहे, झेंडूची फुलं, आपल्याला माहिती असेल. केशवतुतांच्या दवबिंदू नावाच्या कवितेवर त्याने एक विडंबन केलंय. म्हणजे दवबिंदू जसे आपल्याला दिसतात थंडीच्या दिवसामध्ये, पाऊस जाता जाता पानांवर पडलेले दिसतात. कालपर्यंत नव्हते, आज कुठून आले? हे कोण कोठून आले? काल सकाळी नव्हते. अशी मूळ कविता ती. आचार्यात्र्यांनी काय केलं? पूर्वी पान खाऊन पिचकाऱ्या टाकणारे लोक सगळीकडे होते. आता जरा स्वच्छतेचं हे महत्त्व वाढल्यामुळे पिचकाऱ्या म्हणजे कोपरे पिचकाऱ्यांनी रंगलेले फारसे दिसत नाहीत. पण नाही तर कुठेही जा, सरकारी ऑफिसमध्ये जाताना तर सगळ्या भिंती रंगलेल्या असायच्या. त्यांनी असंच म्हटलं, हे कोण कोठून आले? काल सकाळी नव्हते. हा विडंबनाचा भाग आहे. तसे हे काल नव्हते, आज आले. कोण आले? कुठून आले? काय आपल्याला घेणं देणं? आपण कशाला त्यांच्या मागे लागायचं? आपला काही संबंध आहे का? नाही. त्या येणाऱ्या जीवाशी किंवा जाणाऱ्या जीवाशी आपला काहीही संबंध नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मोले घातले रडाया, नाही असू नाही माया. मग आपलं कर्तव्य काय? तुका म्हणे, आता उरलो उपकारा पुरता. माझं कर्तव्य काय? जर माझ्यासमोर असं काही दिसलं तर त्याची योग्य पद्धतीने जी काय पुढे त्याला व्यवस्था करायची असेल ती व्यवस्था करणं, हे माझं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य कर्म मी करते, त्याच्यात मी गुंतून पडायचं नाही. हे गुंतून पडणं वाईट आहे. म्हणून जे दिसतच नाही, जे अव्यक्त आहे त्याचा, म्हणजे जन्मापूर्वीही आणि जन्मानंतरही जे अव्यक्त आहे त्याचा तू कशाला विचार करतोयस? दरम्यानच्या काळात हे शरीर धारण केलेलं आहे, तो दरम्यानचा काळ तू विसर. त्याच्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनाबद्दल तू चिंता किंवा शोक करू नकोस. बरं, दरम्यानच्या काळात सुद्धा ते आहे तसंच आहे का? प्रत्येक जीव हा परिवर्तनशील आहे. मागे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे बी पासून छोटासा अंकुर फुटला, अंकुरापासून पुढे हळूहळू मोठं रोप तयार झालं, मग झाड झालं, त्याला फांद्या आल्या, त्याला फळं फुलं आली. आता हे जे परिवर्तन आहे त्याचं आपण निरीक्षण करत बसणार का? त्या बी पासून झाड कसं होत आहे याचं निरीक्षण करत बसलो तर बाकी आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणून त्या निरीक्षणामध्ये व्यर्थ वेळ न दवडता ते निरीक्षण चाललंय तसं चालू द्या. ज्याला निरीक्षण करायचं तो करेल, एका ठराविक टप्प्यापर्यंत त्याचं निरीक्षण संपेल, तिथून पुढे दुसरा माणूस ते निरीक्षण करेल. असं करत करत शेवटी एकत्रपणे त्या बीचं रूपांतर झाडात कसं झालं हे तो सांगेल. बाकीच्यांनी त्याचं निरीक्षण करण्यापेक्षा ते बी जगण्यासाठी काय करावं लागेल, ते टिकण्यासाठी काय करावं लागेल, त्याला किडामुंगीने त्रास देऊ नये म्हणून काय करावं लागेल याचा विचार बाकीच्यांनी करावा. तसं जन्माला आलेल्या जीवाला ते बीज चांगलं राहावं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जर वाटत असेल तर ते बीज चांगलं राहावं. म्हणजे वाईट संस्कारांनी, वाईट विकारांनी त्याच्यावर मात करू नये म्हणून मला काय करता येईल, त्याचा प्रतिबंध कसा करता येईल याचा विचार करावा. तो विचार करायचा असेल तर जे जन्मालाच आलं नाही त्याचा विचार करू नका, किंवा जे मेल्यानंतर मला दिसत नाही, अव्यक्त आहे, त्याचाही विचार करू नका, असं भगवंत सांगतात. पुढे भगवंत म्हणतात,
आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्य वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनं मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेदनं च कश्चित्. इथे आश्चर्य असा शब्द वापरला. आश्चर्यकारक गोष्ट अशी असते की काही लोकांना म्हणे ते दिसतं, काही लोकांना ते दिसत नाही. जसे वेदमंत्र काही लोकांना दिसले. ज्यांना वेदमंत्र दिसले त्यांना आपण ऋषी असं म्हटलो. ऋषयो मंत्रद्रष्टारः म्हणजे त्यांनी मंत्र पाहिले आणि मग त्यांनी ते उतरवून काढले, म्हणून वेदांना अपौरुषेय असं म्हणतात. आता त्यांना दिसले म्हणजे त्यांनी पाहिले म्हणजे नेमकं काय केलं. दर्शन या शब्दामध्ये 3 क्रिया अभिप्रेत आहेत. एक बघणं, दुसरं पाहणं आणि तिसरं दर्शन घेणं. बघण्याची क्रिया ज्यांना डोळे आहेत म्हणजे ज्यांच्या डोळ्यांना काही दिसतंय ते सगळेजण बघण्याची क्रिया करतात. पण पाहण्याची क्रिया सगळे करतातच असं नाही. उदाहरणार्थ वाटेत एखादी घटना घडली की सगळे पाहत असतात, जे त्यांच्या डोळ्याला पडते, नजरेला पडते. ती ऍक्सिडेंट झाला, अमुक झालं, तमुक झालं, दिसलं. पण काही जणांना दिसलं तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात, म्हणजे त्यांनी ते बघितलंय पण पाहिलं नाही. काही जण काय करतात, ते पाहतात, त्याच्याबद्दल त्यांच्या मनातली भावना व्यक्त करतात, मर्यादित प्रमाणात ते संकट दूर करण्यासाठी काही मदतही करतात. त्यांनी ते पाहिलंय. आणि दृश्य म्हणजे काय, तर त्या घटनेचा जो काही चांगला वाईट परिणाम असेल त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आला की त्याला दृश्य असं म्हणतात. म्हणून दर्शन हे महत्वाचं असतं. आम्ही मंदिरात जातो, देवाला बघतो, पाहण्याचा प्रयत्न करणं फार थोडे असतात आणि दर्शन होणारे फार थोडे असतात. ते जे दर्शन घेणारे असतात त्यांना त्याचं आश्चर्य वाटतं की अरे मी काय पाहिले. बाकीच्यांना आश्चर्याचा विषयच नाहीये. कश्चित म्हणजे काही लोकच हे दर्शन घेऊ शकतात, ज्यांना आपण मोठे महापुरुष म्हणतो किंवा ऋषीमुनी म्हणतो की ज्यांनी देवाला पाहिलंय. देवाला म्हणजे काल मी आपल्याला सांगितलंय की देव या शब्दाचा अर्थ घेतो. त्यांनी पाहिलंय, त्यांना त्याचं दर्शन घेतलंय, म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं अरे मी काय पाहिलं. काही जणांना ते दिसत नाही. तेव्हा ज्यांना दिसतं ते महापुरुष व्हावेत, ज्यांना दिसत नाही त्यांनी त्या महापुरुषांचं आचरण करावं असं भगवंत म्हणतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोषावे तोषो निमद द्यावे असाय दानये देखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्ष तु सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला जय जय रघुवीर समर्थ. शंका असतील तर 1-2-5 मिनिटं विचारायला हरकत नाही. मला विचारायचं होतं की आकाशाचा गुण शब्द म्हणजे ते सगळे शब्द असे आकाशाच्या पोकळीमुळे निर्माण झाले असा त्याचा अर्थ आहे का? पोकळीमुळे निर्माण नाही झाले, त्या पोकळीचा गुणच तो आहे. पोकळी नसेल तर शब्द निर्माण होऊ शकत नाहीत. आकाश असेल तर शब्द निर्माण होईल. आकाशाने निर्माण नाही केली, आकाशाने निर्माण नाही केले. निर्माण अनेकानेक गोष्टींमुळे झाले, पण ती जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये शब्द आहेत. आपल्या कानाने ऐकायला आला तो शब्द तिथे कोणीतरी बोललेला उच्चारलेला आपल्यापर्यंत आला. अर्थात त्याला वाहून नेणारा काहीतरी होतं म्हणून ते आला, नाही तर तो पोचला नाही. शब्द सगळे तिथे आहेतच आकाशात, ते मुळातच आहेत.
त्याचा गुणधर्माचा अर्थच तो आहे की त्याचा तो गुण याचा अर्थ तो की तो तिथे आहे. त्यातला कोणता आवाज निवडायचा हा आपला विचार आहे. आणखी काही? संजीवन समाधीमधलं एक असं मला वाटतं त्याच्यामध्ये की ज्ञानेश्वरांनी घेतलेली आहे संजीवन समाधी. गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, रामदास स्वामी यांच्या त्यांनी ध्येय ठेवल्यानंतरच्या समाधी आहेत. म्हणजे त्या आपण निर्मित संजीवनी नाही, त्या संजीवन समाधी नाही. पण काही ठिकाणी असं सांगतात की यांनी संजीवन समाधी घेतली अशी. म्हणजे आता थोडक्यात बोलायचं झालं तर आपल्या इथे बल्लाळेश्वरामध्ये संजीवन समाधी आहे असं सांगतात. ते सांगणं आणि असणं याच्यात एक अंतर आहे. आपण तो कायम लक्षात ठेवला पाहिजे. मी म्हणून म्हटलं ना की महापुरुषांबद्दल समाधी घेतली असं म्हटलं जातं. समाधी घेतली म्हणजे त्यांचं निर्वाण झालेलं आहे. प्रत्यक्ष संजीवनी समाधी घेणारे ज्ञानदेव. आणि त्यांनी सगळ्यांना सांगून बरं त्यांनी प्रत्यक्ष विठ्ठलाची परवानगी घेतली की मी हे समाधी घेतोय, तुझी परवानगी असेल तर. आधी दादाला सांगितलं की दादा मला आता माझं आयुष्य संपवायचं आहे, म्हणजे मला समाधी घ्यायची. दादांची परवानगी घेतली. बाकीचे कुटुंबीय सोपानदा किंवा मुक्ताबाई ते म्हणले काय चाललंय तुझं? ते म्हणाले काही नाही. आणि त्याच्यातले 2 अभंग मी आपल्यासमोर मुद्दाम ठेवतो. त्याचं स्पष्टीकरण नंतर करेन मी. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी, हो तिने गिळले सूर्यासी. हा मुक्ताबाईंचा अभंग आहे. तर मुंगी आकाशाला उडून सूर्याला गिळणार ही कल्पनाच विचित्र आहे. पण ती कल्पना आध्यात्मिक क्षेत्रातली आहे. त्यांची उंची जी आहे मुक्ताबाईंची आध्यात्मिक क्षेत्रातली ती दाखवणारी ते. तसा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. एक थोडा वेगळा संदर्भ देतो आपल्याला मुद्दा. चित्रम खानोलकरांचं 1-0 बाजीराव नावाचं नाटक आहे. त्या नाटकामध्ये समोरची व्यक्ती या माणसाला विचारते अरे तो केवढा होता? तो आधी आपला पसा जो असतो तो झाकून घेऊन म्हणतो एवढा होता. तो पुन्हा प्रश्न विचारतो केवढा मोठा होता? तो थोडा हात लांब करतो. असं हात लांब करता करता तो दोन्ही हात जेवढे लांब करता येतील तेवढे म्हणतो आणि म्हणतो एवढा मोठा होता. म्हणजे त्याचं व्यापकत्व त्यांनी दाखवलंय. विष्णू हा शब्द व्यापक या अर्थाने आहे. वि अधिक टू, वि म्हणजे व्यापकता. जो सर्व चराचरात व्यापून राहिलेला आहे त्याला विष्णू म्हणतात. ही व्यापकता ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून अणूपासून निर्माण होऊन सुद्धा तो हे व्यापू शकतोय. आत्मरूपाचं तसंच आहे. समाधी अवस्थेमध्ये आत्मरूप मोकळं होणं बाजूचं देवन म्हणजे तो व्यापक झाला. आणि संजीवन समाधीमध्ये देह तसाच राहतो ना? कायम नाही राहत. नाही, त्या देहाचं जे काही ठराविक काळ आहे तेवढ्या काळापुरेसा राहील. नाही. मग ज्ञानदेवाने समाधी घेतल्यानंतर त्यांनी एकनाथांना नाथ म्हणाले मुळ्या काढल्या म्हणून लौकिक अर्थ घ्यायचा नाही. जे देह किती काळ टिकेल हे आपण सांगू शकत नाही. आता चांगदेवांना 1200 वर्षाचं आयुष्य होतं हे जर मान्य केलं तर ज्ञानदेवांचं आयुष्य नाथांपर्यंत असू शकतं. पण हा म्हणजे त्याला सिद्धांत तर सिद्ध नाही करता येणार. आणि आपल्याला ह्याच्यात बरोबर. चांगदेवांच्या समाधीचं असं एक आहे की रणा शुक्ल होते. तर ते खूप लहान असताना म्हणजे जत्रेतनं परत येताना त्यांना एक दगड हलताना दिसला असा. आणि तो दगड हलताना दिसला तर तो म्हणजे पुरुषाच्या उंची एवढा दगड होता. आणि ते खूप लहान होते, त्यावेळेला 6 वर्षाचे होते. पण त्यांना कुतूहल वाटलं. बाकीची बरोबरची जी मुलं होती जत्रेला आलेली ती भावंड सगळी घरी गेली आणि ह्यांना तिथे उजेड दिसला. म्हणून त्या उजेडाच्या ह्याने ते कुतूहलाने खाली गेले. खाली गेल्यानंतर त्या पायऱ्यांवरनं खाली गेल्यानंतर एक वृद्ध गृहस्थ बसलेले होते तिथे. आणि त्यांनी त्यांना मांडीवर घेतलं, काहीतरी सांगितलं त्यांना रणा शुक्लांना. आणि ते उठून आले बाहेर आणि तो दगड परत तसा आला. आणि नंतर त्यांनी सांगितलं की हे कुणालाही सांगायचं नाही. फक्त अंतर्ज्ञानाने त्या रणा शुक्लांच्या त्यावेळेच्या आजोबांना ते कळलेलं होतं की ह्याचं काय झालेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की ती चांगदेवांची समाधी होती म्हणून. आणि चांगदेव तिथे बसलेले होते. माणसाचं आयुष्य 2 पातळीवरचं असतं.
एक लौकिक पातळीवरचं. हा लौकिक देह किती काळ टिकू शकेल? जसं महाभारत काळी युद्धाच्या वेळेला भीष्मांचं वय 180 वर्षाचं होतं. आता 180 वर्षाचे भीष्म युद्ध करतायत, ही कल्पना आपल्या डोळ्यासमोर आणा की आपल्याला कळेल काय होईल ते. भृगु ऋषींचं वय 60,000 वर्षाचं होतं असं म्हटलंय. आणि कार्तवीर्याने ज्यावेळेला भृगूंवर हल्ले केले त्यावेळेला ते म्हणाले, बरं झालं यांनी आम्हाला मारायचं ठरवलं म्हणून. आमच्यापुढे प्रश्न होता मरायचं कसं, कारण त्यांनी जी कायाकल्प नावाची विद्या शोधून काढली होती भृगु ऋषीने, त्यामुळे मरणच नव्हतं. म्हणजे शरीर कायम आहे त्या अवस्थेत. जे 4 ऋषी सांगतात चिरतरुण म्हणून, सनक, सनंदन, सनातन आणि हे, ते चिरतरुण आहेत. म्हणजे त्यांना दुसरी अवस्थाच नाही, आहेत लहान पण त्यांना म्हणतात तरुण. प्रत्यक्षात जरावस्था ही अवस्थाच नाही. आता हे त्या देहाला त्यांनी दिलेलं जे काही साधन रूपातनं मिळवलेलं आहे, त्या देहाची लांबी रुंदी किती वाढवायची, म्हणजे आयुष्य किती वाढवायचं, हे तुमच्या श्वासावर अवलंबून आहे. मगाशी मी सांगितलं की माझा एक मित्र होता, जमिनीमध्ये गाडून घ्यायचं कॉलेजला असताना, आणि काही नसताना सुद्धा तो जिवंत राहायचा प्राणायामाच्या द्वारे. नंतर त्याला तासाभराने बाहेर काढायचं की तो पुन्हा पहिल्यासारखा असेल. हे घडलेल्या गोष्टी, हे करणारे लोक आहेत ना. सर्कशीमध्ये हत्तीला स्वतःच्या छातीवर घेणारे लोक, पाठीवर मागे खेळे लावून, हे कसं? आपल्याला एरवी नुसता खेळ जरा लागला तरी आपल्याला दुःख होतं, यांना काही होत नाही. म्हणजे काय, त्याला मसल कंट्रोल असं म्हणतात, की शरीरामध्ये ही ताकद आहे तुमच्या, त्या ताकदीचा वापर करा की तुम्हाला डोंगर सुद्धा इकडचं तिकडे करता येतो. फक्त ती ताकद तुम्हाला मिळवायला पाहिजे, आणि ती साधनेशिवाय शक्य नाही. आणि शरीराचं रूपांतर करणं म्हणजे अवस्था बदलणं. म्हणजे तुम्ही म्हातारे असलात तर तरुण बनणं, तरुण असलात तर लहान बनवणं, किंवा लहान असलात तर मोठं बनवणं. जसं प्रद्युम्नाचा जो विषय आहे, म्हणजे सांगायला हरकत नाही, भागवतातली कथा आहे, शंभासुराचा वध करायचा होता, आणि म्हणून तो जन्माला आल्यानंतर त्याला मोठं करणं गरजेचं होतं. म्हणून मायावती जी राक्षसी होती, राक्षसी म्हणून जन्माला आलेली अप्सरा, पण तिच्याकडे मायाविद्या होती. त्या मायावी विद्येचा वापर करून तिने त्याला लहानाचा मोठा केला, आणि मग प्रद्युम्नाने 100चा वध केला. अशी ती कथा आहे भागवतात. म्हणजे मदनाचा अवतार म्हणून तो आहे. त्याला काय कल्प म्हणायचं. ते श्लोक आहेत ना, आम्हाला सगळे पाठ नाहीये, ते घेताना थोडे सावकाशीने घ्या. हो, हरकत नाही ना. आपण गीतेचं पुस्तक उघडं ठेवायचं समोर. हो, ठेवतो. तरी सुद्धा पटकन ते होत नाही, मी सावकाश करेन ना. तुम्ही जितक्या फास्ट. येस, डेफिनेटली उद्यापासून सुधारणा होईल. नाही, मला काय झालं, मला काय वाटलं, पाठांतर हा विषय वेगळा, समोरची असेल तर आपण नजर फिरवतो त्याच्यावरनं. काही वेळेला घाई होते, म्हणजे मी त्याचा करेन, शांतपणे घेईन, म्हणजे त्याचे तुकडे करूनच घेईन, म्हणजे आपल्याला समजायला पटकन नाही काय काय ते संस्कृतचं हे माहिती नसल्यामुळे. हे नक्की ते समजायला पण थोडं गडबड होत जाते. इथून पुढे सुधारणा होईल. संधी सोडून घेतले ना, आम्हाला थोडी जरा समजायला लवकर. हो, निश्चित इथून पुढे सुधारणा. सांगितलं नाही, बरं केलं. कारण काय होतं, समोर तुमच्या पुस्तक आहे, नजर फिरवता येते, मी आपलं पटकन बोलून जातो, होईल शांतपणे होईल. आणखी काही शंका कोणाला?